चला नमस्कार. लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत का पहिले चेक करा. जून महिन्याचा हप्ता अनेक महिला कालपासून वाट बघत होत्या की आज पैसे जमा होतील. 24 हप्ता जून महिना, त्यासोबत ज्या महिलांची ई-के-वाय-सी अपडेट आहे त्या महिला सुद्धा वाट बघत होत्या की पैसे खात्यात येतील. अनेक न्यूजच्या माध्यमातून सांगितलं जातं की ज्या महिला मागच्या वेळेस अपात्र होत्या त्यापेक्षाही त्या महिलांची संख्या आता वाढलेली आहे. मग महिलांमध्ये धाकधूक आहे, पैसे येणार आहेत की मला सरकारने अपात्र केले. ताईंनो, काळजी करू नका. जे पैसे जो जी आर आलाय, ज्या पैशाचं वितरण होणार आहे ते पैसे ऑलरेडी खात्यामध्ये महिला बालविकास त्यांच्याकडे मिळाले आहेत. तुमच्या फक्त वितरण बाकी आहे, जे आज होणं अपेक्षित होतं, मिळाले नाही. ज्या महिलांना मिळाले असतील आज, त्यांनी फक्त एक कमेंट करा की सर पैसे आज 1500 जमा झालेले आहेत आणि तुमचा जिल्हा सांगा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याचा हप्ता वाटप अधिकृत जी आर आला, पैसे सुद्धा वितरण प्रणाली जिथे सुरू आहे. हे संपूर्ण 8 जुलैचा तुमचा जी आर अधिकृत संपूर्ण डिटेलमध्ये दिलेला आहे. आता एकूण वर्षभराची जी काय तुमची तरतूद आहे ती पण सुद्धा केलेली आहे आणि जून 2026च्या हप्त्यासाठी त्वरित वितरण 309.54 कोटी रुपये केलेला आहे. महिला व बालविकास विभागाकडून अर्थसंकल्पीय प्रणालीवर निधी यशस्वीरित्या वितरित असं दिलेलं आहे. म्हणजे अजून पैसे कधी जमा होणार आहेत तर आज जमा होणार होते, येऊ शकतात, परंतु आशा ठेवू नका, कारण पैसे आले तर तुम्हाला सकाळी जमा होतात किंवा एक दुपारच्या टाइमला जमा होतात. 8 जुलैचा जी आर आहे. 9 आणि 12 जुलै विभागाकडून निधी वर्ग झालेला आहे. 9 ते 12 जुलै काय झालाय, हा निधी वितरण विभागाकडून निधी वर्ग झालेला आहे. 13 जुलै वितरण अपेक्षित होतं. आज 13 जुलैला महिलांच्या खात्यात 1500 रुपये सरकारने द्यावे, पण प्रलंबित दिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ जर पैसे आज आले नसतील तर 14 आणि 15 जुलैला तुमच्या बँक खात्यात ह्या पैशाचं वितरण केलं जाईल. काळजी करू नका. उद्यापासून 14 आणि 15 जुलै 24वा हप्ता 1500 रुपये थेट तुमच्या डीबीडी लिंक बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. सत्य अफवा 2100 रुपये अफवा आहे. सध्याच्याला तुम्हाला अधिकृतपणे 24 हप्ता 1500 रुपये जमा होतील, जो आता आज मिळणं अपेक्षित असताना मिळाला नाहीये, उद्याच्याला जमा होईल. 13 जुलैला वितरण सुरू झालं नाहीये. 14 आणि 15 जुलैला पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. 2100 रुपयाची अफवा आहे, तिथं लाल कलर दिलाय. 2100 रुपये तुम्हाला मिळणार नाही, मिळतील पण सध्याच्याला तुम्हाला ते मिळणार नाही. अत्यंत महत्वाचे अपडेट आहे. ई-के-वाय-सी अपडेट ज्या महिलांनी केला आहे, ज्यांना मागचे काही प्रलंबित हप्ते ती मिळाले नव्हते, परंतु मे महिन्याच्या हप्त्या संदर्भात मार्च महिन्याचे पैसे मिळाले, एप्रिल मिळाले, मे अशा मे महिन्यामध्ये मे महिन्याचे पैसे देताना जून या महिन्यामध्ये एप्रिल मे आणि जून मार्च एप्रिल आणि मे असं 3 महिन्याचे एकत्रित 4500 जमा झाले. त्यांच्यासाठी महत्वाचं आहे, ज्या महिलांचं बँक खातं ई-के-वाय-सी पूर्ण अपडेट झालेलं आहे, त्यांना मागील प्रलंबित जे काही पेंडिंग इन्स्टॉलमेंट आहे ते देखील मिळण्याची दाट शक्यता आहे. आजच आपली बँक शाखा किंवा सीएससी केंद्रात जाऊन खात्री करा. काही गरज नाही कुठे जायची, तुम्हाला मेसेज येऊन जाईल. नाही आला तर तुमचं मेन बॅलन्स चेक करून घ्या, पैसे येतील. पण पुढील पाऊल सक्षमीकरणाकडे बघा. आता 15,000 रुपये जे काय 1500 तुम्हाला लाडक्या बहिणीला मिळत आहेत आणि इकडे तुम्हाला दिलेलं आहे आर्थिक स्वातंत्र्य 35,000 प्लस महिना शासकीय नोकरी. कशासाठी आहे तर हे आहे अंगणवाडी प्रवेशिका नावाचं पद आहे. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, काही जण अंगणवाडी सुपरवायझर म्हणतात, अंगणवाडी मुख्य सेविका, हे एकाच पदाचे वेगवेगळे नाव आहेत. आर्थिक आधार तुम्ही जर पाहिलं तर अंगणवाडी प्रवेशिकासाठी एक 6,000 प्लस पदाची मोठी भरती प्रक्रिया असणार आहे. पगार 35,000 ते 1,12,000 एवढं त्या ठिकाणी वेतन या पदासाठी असतं. पदाचं नाव काय तर अंगणवाडी प्रवेशिका. अंगणवाडी मुख्य सेविका म्हणतात त्याला, अंगणवाडी सुपरवायझर सुद्धा म्हणतात. एवढी पेमेंट आहे. पात्रता काय आहे, ज्या महिलांची पदवी झालेली, आपण ज्याला ग्रॅज्युएशन झालं म्हणतो, पदवी डिग्री ग्रॅज्युएशन ज्या महिलांचं झालंय, BA झाले असेल, BCom मध्ये झालं असेल, BSc झालं असेल, इंजिनियर मध्ये झालं असेल, इतर कुठल्याही टेक्निकल मध्ये त्यांचं ग्रॅज्युएशन झालं असेल, अशा महिला तिथं फॉर्म भरू शकतात. अजून जाहिरात आलेली नाही, जाहिरात येणं पुढच्या महिन्यात जाहिरात तुमची येईल. ठीक आहे. जाहिरात आल्याच्या नंतर वेळ कमी असतो अभ्यासाला, तर आपली बॅच सुरू झालेली आहे. तुम्हाला लक्षात ठेवा, फीस ठेवलेली आहे बॅचची 990 रुपये. रेकॉर्डेड आणि लाईव्ह दोन्ही स्वरूपात बॅच आहेत. ज्यांना बॅच जॉईन करायची, ज्या महिला असतील ज्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं असेल, तर हा नंबर दिला, या नंबरला तुम्ही संपर्क करा. काय नंबर आहे बघा, 95 म्हणजे व्हॉट्सअपचा नंबर आहे, 95 52 62 95 63.
इंग्रजीमध्ये 9552629563 या नंबरला संपर्क करा. श्री अकॅडमी नावाने नंबर सेव्ह करा किंवा गोविंद नवल सर नावाने, आणि अंगणवाडी प्रवेशक असं टाईप करून जर बॅच जॉईन करायचं असेल तर लक्षात ठेवा 990 रुपये फीस आहे. त्यानंतर फीस तुमची वाढणार आहे. ओके, आणि काळजी करू नका. जूनचा हप्ता 1500 रुपये 14 आणि 15 जुलैला तुमच्या खात्यामध्ये वितरित केला जाईल. प्रलंबित हप्त्यासाठी तुमचं बँक ई-केवायसी पूर्ण असल्याची खात्री त्या ठिकाणी करायची आहे. पदवीधर महिलांची आजच अंगणवाडी प्रवेशिका भरतीची तयारी सुरू करा. त्या संदर्भात नोट्स ते मिळतील. साधारणतः नोट्स आपल्या बॅचमध्ये अजून दिले नाही आहे, 2-3 दिवसात त्यांना सुद्धा मिळतील. ही अत्यंत महत्वाची माहिती तुमच्या ओळखीच्या सर्व महिलांपर्यंत नक्की पोहोचवा. ज्या महिला गावात राहत आहेत पण ग्रॅज्युएशन झालेलं आहे पण वय सुद्धा दिले. ओपन मध्ये असाल तर 38 वर्ष असेल, कास्ट मध्ये असेल तर 43 वर्ष, एवढ्यापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येतो. ओके, हा थांबतो. आणि काळजी करू नका, उद्याला तुमच्या खात्यात हे पैशाचं वितरण होऊन जाईल.